हा हॅलो फ्रेंड, दिस इज हरी मोरे आणि यू आर वॉचिंग हरी बोल इंग्लिश. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंग्रजीमध्ये समजा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या कशा सांगायच्या असतात. म्हणजे माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे बॅग आहे, माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे सायकल आहे, माझ्याकडे बाईक आहे, किंवा माझ्याकडं ग्लास आहे, माझ्याकडे बॉटल आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याच्याकडं मोबाईल आहे, त्याच्याकडे मोबाईल नाही, त्याच्याकडे मोबाईल नाही, किंवा त्याच्याकडं फॅन आहे, त्याच्याकडं टी व्ही आहे, त्याच्याकडं बॅग आहे, त्याच्याकडं चप्पल आहे, त्याच्याकडं बूट आहे. ह्या गोष्टी कशा सांगायच्या असतात इंग्लिशमध्ये, तर हे आज आपण शिकणार आहोत. बघा, सोपं आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला हॅव आणि हॅज या दोन शब्दाचा यूज करून आपण आपली मालकी दाखवू शकतो. मालकी म्हणजे अर्थातच आपल्याकडं जे आहे त्याच्याकडं जे आहे. आता मी म्हटलं त्याच्याकडं पेन आहे, आता त्याच्याकडं पेन आहे म्हटल्यानंतर त्याची मालकी झाली, म्हणजे तो त्याचा पेन आहे असा होतो अर्थ. तर बघा मित्रांनो, आता माझ्याकडं मला म्हणायचं माझ्याकडं पेन आहे. कसं म्हणेन मी? आय म्हणजे मी, त्यानंतर हॅव अ पेन. आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडं पेन आहे. बघा, त्यानंतर मला जर का म्हणायचं असेल त्याच्याकडं मोबाईल आहे, तर कसं म्हणेन बघा, त्याच्यासाठी ही येत असतं, ही हॅज. आता बघा, आय सोडून जर का सिंग्युलर नाऊन असेल म्हणजे समोरच्यापासून एक जण असेल, जसं की बघा आयसाठी हॅव येतं, त्यानंतर ही साठी, सी साठी, इटसाठी, म्हणजे ही म्हणजे तो, सी म्हणजे ती एक मुलगी असेल, इट म्हणजे ते त्याची एक जर का वस्तू असेल निर्जीव वस्तू, तर बघा त्यानंतर यू, वी, दे. आता बघा, यूसाठी हॅव येतं, यू अनेक जण, तो किंवा तुम्ही पण होऊ शकतं. वी म्हणजे आम्ही, म्हणजे अनेक जण येतं. दे म्हणजे ते अनेक जण येतं. म्हणजे बघा, सिंग्युलर जर का नाऊन असेल म्हणजे एक जण असेल समोरचा पर्सन, तर त्यासाठी आपण हॅज वापरतो. काय वापरतो? हॅज. आणि अनेक जणांसाठी हॅव वापरतो. हे लक्षात ठेवा फक्त. आता बघा, इथं आय सोबत काय वापरलं मी? हॅव वापरलं. म्हणजे आय हॅव अ पेन. आता ह्या पेनच्या ठिकाणी तुम्ही काही मांडू शकता, जसं की आय हॅव अ बॉटल म्हणजे माझ्याकडे बॉटल आहे. आय हॅव अ चेअर माझ्याकडे खुर्ची आहे. आय हॅव बोर्ड माझ्याकडे बोर्ड आहे. आय हॅव टिफिन म्हणजे माझ्याकडे टिफिन आहे. म्हणजे अनेक गोष्टी इथं टाकून वाक्य तुम्ही बनवू शकता. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, असं सांगू शकता. नंतर बघा, त्याच्याकडे आता ही हॅज अ कार म्हणजे त्याच्याकडं कार आहे, त्याच्याकडं कार आहे. म्हणजे अनेक ह्या आता कारच्या ठिकाणी त्याच्याकडं हे आहे, त्याच्याकडे ते आहे. आता बघा, सीचा अर्थ होतो ती. आता तिच्याकडं आपल्याला म्हणायचं आहे तिच्याकडं बाईक आहे, तर कसं म्हणायचं बघा, सी. आता एक जणासाठी हॅव येईल का हॅज येईल? तर हॅज येईल. बघा, सी हॅज अ बाईक. सी हॅज अ बाईक म्हणजे तिच्याकडे काय आहे? बाईक आहे. अशा प्रकारे आपण अनेक वाक्य बदलू शकतो. फक्त ऑब्जेक्ट बदलतो मित्रांनो. हॅव, हॅज हे सिंग्युलर नाऊन असेल तर हॅज वापरतात, प्लुरल असेल तर हॅव वापरतात. तर मित्रांनो, आपल्याला फक्त हॅव हॅज चेंज करायचं असतं आणि ऑब्जेक्ट आपण. आणि आता मला म्हणायचं आहे त्याच्याकडे मोबाईल आहे, तर मी कसं म्हणेन? ही हॅज अ मोबाईल. आणि परत मला म्हणायचं आहे तिच्याकडं बॉटल आहे. सी हॅज अ बॉटल. त्यानंतर मला म्हणायचं आहे आय हॅव अ मार्कर म्हणजे माझ्याकडं मार्कर आहे. आय हॅव अ बॅग माझ्याकडं बॅग आहे. स्कूल बॅग म्हणू शकता तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या जर का सांगायच्या असतील तुमच्या मालकीच्या आहेत, तर तुम्ही हॅव हॅज यूज करून अनेक वाक्य बनवू शकता. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्या हॅव हॅजचा यूज समजला असेल. तर मित्रांनो बघा, आता याचा निगेटिव्ह करायचं असेल तर डू नॉट हॅव टाकत असतात. डू नॉट हॅव. आता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डू नॉट हॅव म्हणजे नसणे. म्हणजे बघा, आय डू नॉट हॅव अ मार्कर माझ्याकडं पेन नाही. तिच्याकडं म्हणायचं असेल तर डूच्या जागी काय येतं? डज. बघा, सी डज नॉट हॅव अ बॅग तिच्याकडं बॅग नाही.
म्हणजे अशा प्रकारे आपण अनेक वाक्य, आता हे डू डज, डू नॉट हॅव, डज नॉट हॅव हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हॅव हॅज समजला असेल. काही कमेंट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.